सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. विषय आहे मराठा आरक्षणाचा. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विविध मागण्यानं सरकार हैराण आहे. 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनासाठी येणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली आहे. मात्र ती वेळच येणार नाही असा विश्वास आज मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. त्याआधीच म्हणजे येत्या महिनाभरात टिकणारं आरक्षण मिळेल असं महाजन म्हणाले आहेत. हाच विश्वास केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही आजच व्यक्त केलाय. त्यामुळे सरकार नक्की काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. होऊ शकतं की त्यांच्या या विश्वासाला आधार आहे तो राज्य मागास आयोगातील घडामोडींचा. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल आणि ते कोर्टात टिकवायचं असेल तर मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मागासलेपणाचे निकष बदलायची राज्य मागासवर्ग आयोगानं तयारी केली आहे अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाकडे आहे. याआधी नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगांकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण 2008 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आलं होतं. मात्र आता मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार आहे आणि त्याचे निकषही बदलले जाणार आहेत. त्यामुळे कदाचित गिरीश महाजन महिन्याभरात आरक्षण मिळेल असं म्हणाले असावेत. याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो आवरचा आजचा दुसरा प्रश्न. तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण एका महिन्यात देणार. मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास खरा ठरेल का? तुम्हाला काय वाटतं, होय की नाही हे सांगायचं होतं. मागास आयोगासाठीचे निकष बदलल्याच्या बातमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयानं सांगितलं असेल तर मागास आयोगाला मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे 20 जानेवारीकडे. मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे वळवणार असल्याचं सांगितलं होतं. 20 जानेवारीपासून त्यांचं उपोषण थेट मुंबईत सुरू होणार आहे. गावागावातून लोक ट्रॅक्टरनं, वाहनांनी येतील असं नियोजन आहे. मुंबईत जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत ठरणार आहे. मुंबई जाम होईल अशी भीतीही वर्तवली जात आहे. तयारी आता पूर्ण होत आली आहे. आम्ही सज्ज आहोत असं जरांगेंनी सांगितलंय. अजून काय म्हणालेत मनोज जरांगे ते बघूया. सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की आताही तुम्हाला वाटतं का की 20 तारखेला तुम्हाला मुंबईला जाण्याची वेळ येईल? वाटलं नसतं, परंतु या अगोदर 3 महिन्याचा वेळ दिला, नंतर 40 दिवसात दिला, त्यानंतर आपण पुन्हा त्यांना 2 महिन्याचा दिला 24 डिसेंबरपर्यंत. ते आता वाटायला लागलं आपणच सावध राहूया. विश्वास तर सरकारवर ठेवणं आवश्यक आहे, ठेवलाच पाहिजे, कारण न्याय देणारे ते आहेत. परंतु मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी 20 जानेवारीला मराठे मुंबईकडं आंतरवालीतून पायी निघणार. निवेदन चांगलं आहे. सगळ्यांनी आपण आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये साहित्य, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये झोपण्याची पण व्यवस्था, आपण आपल्या ट्रकमध्ये जे वाहन असतील, पिकअप, कॅन्टर जे वाहन असतील त्या पद्धतीने, जीप, यामध्ये आपण आपल्या व्यवस्था केलेल्या आहेत सगळ्यांना. आणि सगळे सज्ज आहेत, तयार सुरू झाल्या. 10 लाख, जवळपास 10 लाख वाहनं येण्याची शक्यता आहे सगळी. नोंदणी किती झाली आतापर्यंत? 3 कोटीला कमी नाही पडणार. लोक शांततेत जाणार, आनंदात जाणार, आनंदाचा उत्सव रस्त्यानं राहणार. सगळे शांततेत, सगळ्या आमच्या पारंपरिक सगळे वाद्ये खेळत जाणार. आम्ही सगळे एकदम कोणाला थकवा येणार नाही असं सगळे शायरांचे पोवाडे असतील, कीर्तन असतील, भजन असतील, सगळं काय राहिले.
दुसरं असं आहे की तुम्ही आता सांगितलं की ट्रॅक्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या घ्या किंवा असं करा, पण यापूर्वीच पोलिसांकडनं ट्रॅक्टरला नोटीस दिलेल्या आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टर कोणाकडे किती आहेत त्याची नोंदणी या ठिकाणी पोलीस करतायत. नाही, त्याच्यामुळे जास्त वाढले उलट नोटिशीमुळे लोक आमचे. ते दिल्यामुळे लोकांना असं वाटलं आपण आद्यात नाहीत मध्यात नाहीत आणि मुंबईला जाऊ नका म्हणतायत. मग आपल्या स्वतःच्या पोराला न्याय मिळण्यासाठी स्वतःचे पोरं मोठे होऊ नयेत म्हणून हे नोटिसा द्यायला लागले. मग आपले पोरं मोठे होऊन द्यायचे नाही का आता? म्हणजे आमचे पोरं मोठे न होऊन याचा ठेका उचलला काय पोलिसांनी? मराठ्यांचे पोरं मोठे होऊन आणि वाहनं कशाला चाललीत का? दगड घेऊन चाललीत का काय त्याच्यात? ते खायचे साहित्य त्याच्यामध्ये, धान्य आहे त्याच्यामध्ये, आथरायचं पांघरायचं आहे, पाण्याची व्यवस्था आहे, उपचाराची व्यवस्था आहे, औषध उपचाराची व्यवस्था आहे. ते काय घेऊन चालले? मग दगड घेऊन चाललेत काय त्याच्यात? मग त्यामुळे ते त्यांनी नोटीस दिल्यामुळे मराठा मला लागला मी आद्यात नाही मध्यात नाही ना, मला नोटीस आली, मी आता सगळ्यात पुढे जात असतो. आणि लोक आता तयार झाले. आता हे बघा, लोक थांबणारच नाही आहेत तरी पण, कारण तुम्ही आम्हाला ते वाहनं नेऊन देणार नाही. मग आम्ही खायचं कुठं, आम्ही झोपायचं कुठं, आम्ही राहायचं कुठं? आम्ही आमच्याच गाड्याने राहायची व्यवस्था करणार, खायची व्यवस्था आमच्याच गाडीत करणार आहे. उद्या पाऊस आला तर आम्हाला निवारा आहे का? आमच्याच वाहनाला आम्ही ताडपत्र्या टाकून व्यवस्था करणार आहे. उद्या थंडी वाजायला लागली आमच्याच वाहनावर छत टाकलेला आहे आम्ही त्याच्यातच आज झोपू शकतो. आमची गादी गोधडी काय असेल ते टाकून पाऊस आला तरी त्यात झोपू शकतो, पाऊस लागणार नाही. खाली ओला असलं तरी अडचण नाही, ट्रॉलीत झोपू शकतो. ट्रक असले तर ट्रकमध्ये हे करू शकतो. मग तुम्ही आम्हाला आता मग तिथं व्यवस्था करणार का सगळी? झोपायची, राहण्याची, खाण्याची नाही. आणि मग वाहनं आम्ही करा आमची व्यवस्था सगळी. तुम्हाला व्यवस्था करा म्हणजे लोक मारायचे का तुम्हाला उपाशी? हे बघा, मराठे आता मागं सरकत नसतात. आमचे वाहनं आम्ही घेणार आहेत, कारण ते आमच्या जीवाच्या संरक्षणासाठी वाहनं आहेत. आम्हाला झोपण्यासाठी, आम्हाला काही दुखणे येऊ नयेत, काही आजारी पडू नयेत म्हणून. आणि तुम्ही आडवाभर कसं काय देतात ते बघतो आम्ही. आडवा तुम्ही म्हणजे आमच्या स्वतःच्या पोटा पाण्यासाठी घेऊन चाललो, आमच्या संरक्षणासाठी घेऊन चाललो, आणि तुम्ही आम्हाला ते नेऊन देणार नसाल, तुम्ही यावर आडवायला बघू मग त्या जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन उपोषण करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल आणि ते कोर्टात टिकवायचं असेल तर मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मागासलेपणाचे निकष बदलायची राज्य मागासवर्ग आयोगानं तयारी केली आहे. 2 वेळा येन केन प्रकारानं मनोज जरांगेंची समजूत काढण्यात सरकारला यश आलं आहे. त्यात 22 जानेवारीला देशातील सर्वात मोठा ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळा सुद्धा आहे. त्याआधी देशात कोणतंही विरोधी आंदोलन नसावं अशी सुद्धा सरकारची भूमिका असू शकते. त्यामुळे त्या काळात जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले ऐकूयात. जरांगे पाटलांवर ती वेळ कधी येणारच नाही की त्यांनी मुंबईला यावं. तोपर्यंत निश्चित सरकार आपण बघतात की ती अतिशय वेगाने काम या संदर्भामध्ये करतं आहे. क्युरिटी पिटिशन आता मान्य झालेली आहे, त्यामुळे ती एक विंडो उघडी झालेली आहे. त्यातून आम्ही कोर्टाला पटवून येणार आहोत की हा मराठा समाज मागासवर्गीय कसा आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करतं आहे, अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करतं आहे. आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचं एका दिवसाचं सत्र घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे जरांगे पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही. मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी याआधी नेमलेल्या बापट आयोग, खत्री आयोग आणि निरगुडे आयोग यांनी वेगवेगळे निकष निश्चित केले होते. आधीच्या न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं निश्चित केलेले निकष आणि त्या निकषांना असणारे गुण यामध्ये सध्याच्या संदीप शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं काही बदल केलेत. निरगुडे आयोगात सामाजिक मागासलेपणाला 120 गुण होते, तर शुक्रे आयोगात म्हणजे आत्ताच्या आयोगात ते 100 असणार आहे. निरगुडे आयोगात शैक्षणिक मागासलेपणाला 70 गुण होते, ते शुक्रे आयोगात 80च असणार आहेत. तर निरगुडे आयोगात आर्थिक मागासलेपणाला 60 गुण होते, ते शुक्रे आयोगात 60च असणार आहेत. निकषांमधील अशा बदलांना, मागास आयोगाच्या कार्यपद्धतीला अनेकांनी विरोध केला आहे. काय म्हणालेत प्रकाश शेंडगे पाहूयात. आमच्या ज्या मागण्या आहेत, हे आंदोलनाच्या आमच्या मागण्या काय आहेत आमच्या, की एक तर कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत, कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत. कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट
करू नये ही आमची मागणी आहे. एकही दाखला आम्हाला मान्य नाही. शिंदे समितीने जे काय त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत, बोगस आहेत, सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशीसुद्धा केली गेली पाहिजे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. सिद्ध केलेलं आहे. आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही. त्याचप्रमाणे गायकवाड कमिशनमध्ये कुणबी मराठा समाज हा कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे. शुक्र आयोगाला नवीन निकषांच्या आधारे पुढील महिन्याभरात मराठा समाजाचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणेकडे असलेल्या आकडेवारीचा आधार घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर रँडम पद्धतीनं फिरून सर्वेक्षण देखील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा करेल अशी शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते सुद्धा पाहूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण एका महिन्यात देणार मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास खरा ठरेल का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया बघूयात. इंस्टाग्रामवर प्रवीण चंदन, सरकार टिकेल का ते पण सांगा. फेसबुकवर शरद जाधव, असेच तारीख पे तारीख चालू राहील आणि नंतर आचारसंहिता लागेल, मग खेळ खल्लास. फेसबुकवर अप्पासाहेब परसराम जाधव, सरकारची आरक्षणाबद्दलची आजपर्यंतची भूमिका बघता एका महिन्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत नाही. इंस्टाग्रामवर निनाद, कसंही करून आचारसंहिता येईपर्यंत चालढकल करायचे काम सुरू आहे. इंस्टाग्रामवरून दर्शन ठाकूर, जर टिकणारे आरक्षण पाहिजे असेल तर थोडा वेळ सरकारला द्यावाच लागेल. इंस्टाग्रामवर सुभाष चंद्रशेखर, महायुती सरकार नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. मराठा आरक्षणासाठी महत्त्वाच्या अशा मागास आयोगानं मागासलेपणाच्या नव्या निकषावर आपण चर्चा केली. त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला सांगते, कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण एका महिन्यात देणार मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास खरा ठरेल का? एकूण 13,000 मतं यूट्यूबवर. 25% लोकांनी होय म्हटलंय पण 75% लोकांनी नाही. एक्सवर 33% लोकांनी होय म्हटलंय, 67% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 51% लोकांनी होय म्हटलंय, 49% लोकांनी नाही. फेसबुकवर 32% लोकांनी होय म्हटलंय, 68% लोकांनी नाही म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार पराकोटीचा प्रयत्न करताना दिसतंय. राज्य मागास आयोगातही भरपूर बदल केले गेले, इतके की तो मागास आयोग नाही तर मराठा आयोग झाल्याचा आरोप इतर समाजानं केला. आताही शुक्रे आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनुकूल असेल यात अनेकांना काही शंका नाही. मुद्दा आहे तो हा अहवाल न्यायालयात टिकेल का याचा. कारण याआधीच्या गायकवाड आयोगानं जवळपास अशाच निकषांच्या आधारे तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी घाई गडबडीत सर्वेक्षण करण्यापेक्षा मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर ते प्रामाणिक इच्छा ठेवून कुठल्याही दबावाला बळी न पडता विस्तृत स्वरूपात सर्वेक्षण करून इम्पेरिकल डाटा गोळा करून मग देण्याची गरज आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ज्या पद्धतीनं सरकारने जरांगेचं आंदोलन हाताळलं आहे ते बघता यातून इतर समाजांनाही प्रेरणा मिळाली नाही तरच नवल. निवडणुकांचं वर्ष असल्यानं एका समाजाची भलामण करताना दुसरे समाज नाराज होऊ नये याची काळजी सगळे नेते घेत आहेत. प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता या विषयावर बोलणं टाळताना दिसतोय किंवा कमीत कमी बोलताना दिसतोय. 3 इंजिनचं सरकार जरांगेंचं मुंबईत येणं टाळण्यासाठी काय पावलं उचलेल याकडे आपलं लक्ष असेल. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.